कर्नाटक प्रेम नडला. आळगीच्या सरपंचास घराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांचं नोटीस. विविध विषयावर महाराष्ट्रातील प्रशासनाला वेठीस धरत लोकशाही पद्धतीनं आवाज उठवणाऱ्या आळगीचे सरपंच महांतेश हत्तुरे यांना खिंडीत गाठत घराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गटविकास अधिकाऱ्याने नोटीस बजावली आहे. हा रस्ता शासकीय जागेत असून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कट्ट्याच्या दिशेने दरवाजा काढून वहिवाट करत आहेत. हा कट्टा सार्वजनिक असल्याने सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोगात आणणं अपेक्षित असताना आपल्या घराकडे जाण्यासाठी वहिवाट म्हणून याचा वापर करत असल्याचा आक्षेप गटविकास अधिकारी अक्कलकोट यांनी नोंदवला आहे. त्यामुळं महांतेश हत्तुरे हे पूर्णतः अडचणीत आले असून घराकडे जाण्याचा रस्ताच अडवल्याने आता घरात जायचे कसे असा प्रश्न आहे. महांतेश लक्ष्मण हत्तुरे, राहणार आळगी, तालुका अक्कलकोट. मागच्या महिन्यात 15 तारखेला BDO साहेबांनी अधिकार नसताना सार्वजनिक कट्ट्यावरून येण्या जाण्याचे वहिवाट बंद करण्यासाठी आदेश पारित केले. हे आदेश BDO साहेबांनी विचारपूर्वक करायला पाहिजे होतं, परंतु ग्रामपंचायत अधिनियम 53(1)(2)(2) चुकीचा अर्थ लावून संबंधित ग्रामपंचायत अधिकारीला नोटीस बजावण्यासाठी आदेश दिले. तत्काळ त्यांनी त्या आदेशाचं अवलोकन करावं, परत पेर आदेश काढून ते रद्दबातल करावं हेच आपलं विनंती. प्रत्यक्षात जर हे आदेश जर मागे नाही घेतला तर माझं जीवाला काही झाल्यास त्याला BDOच जबाबदार आहेत असं सांगून माझं 2 शब्द संपवतो. नाही, नेमकं सुटसुटीत आणि स्पष्ट आणि ग्रामीण भाषेमध्ये सांगा, तुम्हाला रस्ता अडवलेला आहे. कोणी अडवलेला आहे आणि का अडवलेला आहे? BDOच्या आदेशाप्रमाणे अडवलेले आहेत. तुम्ही येण्या जाण्याचा वहिवाट बंद करण्यासाठी बंद करा म्हणून 7 दिवसाच्या आत बंद करा म्हणून ढकवले. मग जाणार येणार कसे तुम्ही? मग ते प्रत्यक्षात ते BDO साहेबांनाच त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. कसं जायला पाहिजे, का आम्ही काय हेलिकॉप्टरने वर जायला पाहिजे का? हेलिकॉप्टर एक आम्हाला विकत दिलं तर बरं होईल. नाही, मग तुमचा वहिवाटीचा रस्ता नेमका कुठं होता जाता येतात? ते 70 वर्षापासून आमचं वडिलोपार्जित ते वाडवडिलार्जित घर असून ते 70 वर्षापासून 1970ला खरेदी घेतलेत आमचं वडील. त्यांचं तेव्हापासून आम्ही वहिवाट तेच आहे, वहिवाटचा रस्ता तेच आहे. नाही, तुमचे निकडचे कोणी शेजारी पाजारी असतील त्यांनाही तिथूनच रस्ता असेल ना? नाही, आपलं ते आम्ही सार्वजनिक कट्ट्यावरून आम्ही कोणत्या जागी जातो आम्ही तिथंच आम्ही एकटाच जातो त्या रस्त्यावर. मग आता तुमची पुढची भूमिका काय आहे? मग आता याला उत्तर कसं देणार याला तुम्ही? आम्ही ह्यांच्या गट विकास अधिकारी ह्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहे आणि साहेबांच्या विरोधात मानहानी गुन्हा दाखल करणार आहे. या कोर्टामध्ये जाणार आहे तुम्ही? हां, कोर्टामध्ये जाणार. ठीक आहे. आता तुम्ही कोर्टामध्ये जाण्या अगोदर तुम्ही BDO नाही तर विचारलं का खाजगी जाऊन? भेटलो आम्ही. कोणतेही मी 16 तारखेला पत्र दिलो, 23 तारखेला पत्र दिलो, आपलं शिवसाहेबांना, डेप्युटी शिवसाहेबांना पत्र दिलो, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पण पत्र दिलो. कोणतंही काहीही ह्यांचं चौकशी झालेलं नाही. ते चौकशीसाठी इथं गट विकास अधिकारीपाशी आल्यावर त्यांचं दाबून ठेवलं. ते आतापर्यंत त्यांचं नाही, त्यांनी तोंडी बोलले असतील की तुम्हाला? काय काहीच बोलले नाही. काय तुम्ही बोलल्यानंतर त्यांनी मौनच बसले? हा, मौनच बसले. ठीक आहे. या वहिवाटीवरून प्रशासनाने महांतेश हत्तुरे यांना या रस्त्याचा वापर करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळं हत्तुरे हे कायदेशीररित्या अडचणीत सापडले आहेत. हा रस्ता कायदेशीर करून घेण्यासाठी हत्तुरे यांना आता पुणे विभागीय कार्यालयाचं उंबरठं झिजवावे लागणार हे मात्र खरं. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट, याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही ठेवा विश्वास
आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू. पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर, SBI बँकेसमोर, तडवळ, तालुका अक्कलकोट. प्रोप्रायटर सौ श्री योगेश राऊतराव. मोबाईल नंबर 7218 38 5000.